Hello everyone. Yesterday we discussed about स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आपण काल काय डिस्कस केलेला होता? स्टेडी इंटरफरन्स डिस्कस केलेला होता आणि स्टेडी इंटरफरन्समध्ये चेस केसमध्ये आपण लिओर्स मिररमध्ये सुद्धा आपण काय केलं होतं? डिस्कस केला होता. स्टेडी इंटरफरन्समध्ये पॅटर्नमध्ये आपण काय डिस्कस केला होता की जे यंग्स होते ते यंग्सचे डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय यूज केला होता? दोन कोहरंट सोर्सेसचा यूज केलेला होता आणि तुम्हाला जे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स है ना, म्हणजे आपण त्याला ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस जे आपल्याला मिळत होते ते आपण मोनोक्रोमॅटिक लाईटमध्ये, दोन कोहरंट सोर्सेसमध्ये, पोलरायझेशनमध्ये, ॲम्प्लिट्यूडमध्ये, हे सगळं आपण स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नच्या मध्ये आपण काय केलं होतं? डिस्कस केला होता. आणि नेक्स्ट आपण लिओर्स मिररमध्ये आपण काय डिस्कस केलेला होता की डायरेक्टली बघा, आपण कोणता लिओर्स मिरर हा एक्सटेन्सिव्हली मिरर होता, तर तो डायरेक्टली जे सनलाईट्स होते तर तो डायरेक्टली काय होत होता? त्या मिररवरती जे सनलाईट होतं डायरेक्टली इन्सिडंट होत होते आणि त्याचे जे रेस होते तो काय होते? जे सम रेस काय होत होते? रिफ्रॅक्ट होत होते. जे रे रिफ्रॅक्ट होत होते तर ते काय होत होते? तुम्हाला काय मिळत होतं? ब्राईट फ्रिंजेस मिळत होता, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न मिळत होता. आणि सम रेस काय होत होतं? रिफ्लॅक्शन ऑटोमॅटिकली रिफ्लॅक्शन होत होते. तर ते तुम्हाला कोणते फ्रिंजेस मिळत होते? डार्क फ्रिंजेस मिळत होते है ना, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर हे आपण असं काल डिस्कस केलेला होता. तर टुडे वी डिस्कस अबाउट फ्रेस्नल बायप्रिझम अँड ऑप्टिकल पाथ. आज आपण काय डिस्कस करणार आहोत? फ्रेस्नल बायप्रिझम काय आहेत आणि तसाच नेक्स्ट टॉपिक ऑप्टिकल पाथ. हे दोन्ही पॉईंट आज आपण काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. तर लेट्स सी ऑन स्क्रीन. Fresnel biprism. A biprism is a prism with vertex angle of nearly 180 degree. It can be considered to be made up of two prisms with very small refracting angle ranging from 30 degree to 1 degree, joined at their bases. In experimental arrangement, the refracting edge of the biprism is kept parallel to the length of the slit. Monochromatic light from a source is made to pass through a narrow slit, yes, as shown in figure 1, and fall on the prism. ओके, आपण काय म्हणतोय की फ्रेस्नल बायप्रिझम काय आहे? तर फ्रेस्नल बायप्रिझम आपण काय करतोय की दोन प्रिझम घेतलेले आहेत. ठीक आहे, आपण ते दोन प्रिझम कसे अटॅच करणार आहे बघा. एक्सपेरिमेंटलमध्ये आपण काय म्हणतोय की फ्रेस्नल बायप्रिझम, इथे आपण काय म्हटलं आहे की आपण दोन प्रिझम घेतलेले आहेत. कसे घेतलेले आहेत? दोन प्रिझम घेतलेला आहे आणि ते दोन्ही प्रिझमला आपण काय, जे त्याचा बेस आहे, ओके, आपण डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईलच. आपण ज्यावेळेस डायग्रामकडे जाऊ ना त्यावेळेस ते डायग्राम तुमच्या लक्षात येऊन जाईल कन्स्ट्रक्शन पार्ट याचा कसा आहे. ओके, तर आपण काय म्हणतोय की याचा दोन बेस आपण काय करतोय? एकमेकांना प्रिझमला अटॅच करतोय आणि एक सोर्स ऑफ लाईट घेतलेली आहे. जसं आपण यंग्स डबल एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय डिस्कस केलेलं होतं? दोन कोहरंट सोर्स ऑफ लाईट घेतलेली होती है ना, कारण की आपण सिम्पल बल्ब घेतलेला होता का? नाही. म्हणजे बघा, जर आपण दोन बल्ब घेतले, कोहरंट नाही हां, आपण नॉर्मली आपले जे घरचे यूज करणारे बल्ब असतात, जर तसे दोन बल्ब घेतले आणि ते आपण काय करणार? त्या पर्टिक्युलर स्लिटवरून आपण इन्सिडेंट करणार. तर असं शक्य आहे का? पॉसिबल आहे का की ते जे त्याच्यातले जे वेव्स इमिटिंग होतील तर ते ॲट अ टाईम काय होतील? त्याचे वेव्ह जाऊन स्क्रीनवरती इन्सिडेंट होतील का? नाही है ना, कारण की ते कोहरंट सोर्स नाही आहे. त्यासाठीच आपण काय करतोय, याला आपण कोहरंट सोर्स म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये यंग्सनी कोणते लाईट यूज केलेले होते? दोन कोणते सोर्स यूज केलेले होते? कोहरंट सोर्स यूज केला होता. मग त्यानंतर आपल्याला जाऊन जे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होते त्याच्यानं आपल्याला काय मिळत होते? ब्राईट फ्रिंजेस आहे ना, की जे दोन काय होत होते? जे वेव्स एकमेकांना ओव्हरलॅपिंग होत असेल. जसं आपण म्हणतो की पाण्यामध्ये आपण जर ॲट अ टाईम दोन दगड फेकले तर काय होतील? दोन्ही साईडनी काय होते? तुमचे वेव्स क्रिएट होतील ना. आपण एक्सपेरिमेंट आपण घरी करू शकतो. हौद असला है ना, हौदमध्ये आपण काय करणार? पर्टिक्युलर काय करणार? सोबत दोन दगड फेकणार. तर दोन दगड जर आपण फेकलं
तर काय होतील तुमचे दोन्ही साईडनी काय होतील इंडिव्हिज्युअल वेव्स क्रिएट होतील है ना. आणि जे त्याचे जे वेव्ह असतात जे जे क्रस्ट आणि ट्रफ एकमेकांना काय होताना दिसतात तुम्हाला कोइन्साइड होताना दिसतात है ना, ओव्हरलॅपिंग होताना दिसते. अशीच आपण काय करतोय की दोन सोर्स घेतोय. तर दोन सोर्स कुठले घेतोय आपण, कोहरंट सोर्स घेतोय आणि डबल स्लिट घेतोय है ना. म्हणजे काय होतोय की जे दोन सोर्स आहे ते दोन सोर्स काय होतील ज्यावेळेस त्या स्लिटपासून तुमची पास होणार तर ती काय होणार, त्याचे जे वेव्स आहेत ते काय होतील एकमेकांना ओव्हरलॅपिंग होतील, कोइन्सिडंट होतील है ना. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला काय मिळतील, इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. म्हणजेच तुम्हाला ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस मिळेल. हे आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये डिस्कस केलेला होता. पण फ्रेस्नल बायप्रिझममध्ये इथे सोर्स फक्त ओनली वन सोर्स घेतो आहे आपण, त्याला नेम दिलेला आहे आपण एस. आपण सोर्स कोणतं घेतो आहे फ्रेस्नलमध्ये, ओनली वन सोर्स घेतो आहे. आणि काय घेतो आहे आपण, ओनली वन सोर्स घेतो आहे. आणि तुमची इथे डबल स्लिट आपण जी स्लिट आहे आपण स्लिट घेतो आहे ओके. आणि जे आपण काय घेतो आहे बघा, स्लिट आपण इथे बाय प्रिझम कनेक्ट करतो आहे. सोर्स सिंगल वन सोर्स घेतलेला आहे आणि बाय प्रिझम घेतलेला आहे. आणि कसे बाय प्रिझम घेतलेले आपण, किती घेतलेले आहे, 2. आणि ते बाय प्रिझमला आपण कसं अरेंजमेंट केलेली आहे, 2चा जे बेस आहे त्या बेसपासून आपण 2 बाय प्रिझमला काय केलेलं आहे, जॉईन केलेला आहे ओके. मग आता काय होईल, ज्यावेळेस सोर्सपासून जी लाईट इमिट्स होतील तर त्या प्रिझमच्या एजपासून काय होणार, तुमची लाईट ट्रॅव्हलिंग करणार आणि स्क्रीनवरती जाऊन काय होणार, तुमची इन्सिडेंट होणार. आपण म्हणतोय ना इथे की जे अँगल बघा, वर्टेक्स अँगल आपण प्रिझमचा किती डिग्रीवर सेट केलेला आहे, 180 डिग्रीवरती. म्हणजे कसं आपण सेट करणार, 180 डिग्रीनी. म्हणजे ज्यावेळेस तुमची सोर्सपासून लाईट फ्लो होईल तर डायरेक्टली ते बाय प्रिझमच्या कशी गेली पाहिजे, ती कशी फॉल झाली पाहिजे, बाय प्रिझमच्या एज कॉर्नरपासून. लेट्स सी अ डायग्राम फ्रेस्नल बायप्रिझम ओके. आता या बघा, या डायग्राममध्ये काय दिसतोय आपल्याला, एक सोर्स दिसतोय, सिंगल सोर्स दिसतोय आणि स्लेटच्या ऐवजी आपण काय कनेक्ट केलेलं आहे, बायप्रिझम बरोबर. मग बघा काय होतोय की सोर्सपासून जी लाईट आहे बघा तुम्हाला दिसतंय राईट साईड बघा, एका याच्यावरून तुमची लाईट का होतीये बघा, सोर्सपासूनच्या जे बाय प्रिझम आहे ते बाय प्रिझमपासून तर काय होतंय, तुमची लाईट जी आहे ती काय दिसते तुम्हाला, जी लाईट आहे ती स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होतीये. आणि एक खालच्या लाईनमध्ये बघा, लोअर लाईनमध्ये पण काय होती तुम्हाला, एक अँड कॉर्नर है ना. बघा जे 1 2 3 लाईन्स दिसत आहेत तर बघा 3rd नंबरची जी लाईन आहे ती काय आहे, स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होती. म्हणजे ती कोणती आहे, ब्राईट फ्रिंजेस मिळते. आणि हे जे 2 राईट या खालचे आणि वरचे जे 2 आहेत ते कोणते पार्ट आहे, तुमचे डार्क फ्रिंजेस आहेत. आणि जे स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होतोय तो कोणते फ्रिंजेस असणार, काय आपण याला काय म्हणू शकतो, ब्राईट फ्रिंजेस है ना. तर बघा आपण काय म्हणतोय की इथे बघा S1 आणि S2 सुद्धा सोर्स मिळते. म्हणजे ही कोणती इमेज आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. कारण की बाय प्रिझमपासून काय होतो, लाईट रिफ्रॅक्टिंग होतीये है ना. पण जी सोर्स ऑफ लाईट तुमची रिफ्रॅक्टिंग होतीये तर काय होतंय बघा, एक स्क्रीनला चालली पण त्याची जी व्हर्च्युअल इमेज आहे ती तुम्हाला कशी मिळतीये, त्याच्या आउटसाईडनी. S1 आणि S2 हे जे 2 सोर्सेस आहे हे कोणते आहेत, व्हर्च्युअल आहे. म्हणजे हे डॉटेड आहे, रियालिटी सोर्स आहे का, नाही. हे बाय प्रिझम काय होते, तो व्हर्च्युअल इमेज क्रिएट होतोय. बघा व्हर्च्युअल इमेजपासून सुद्धा तुम्हाला काय दिसते, डॉटेड लाईन दिसत आहे का बघा, ती डॉटेड फर्स्ट लाईन जी आहे डॉटेडची ती काय होती, तुमची एक स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होतो S2 पासून. आणि S1 पासून सुद्धा तुम्हाला काय मिळते बघा, फ्रिंजेस मिळत आहेत, ब्राईट फ्रिंजेस है ना. तुम्हाला काय मिळतंय, स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होतोय तर त्याला आपण काय म्हणतोय, ब्राईट फ्रिंजेस. पण जे तुम्हाला जिथे तो डिस्ट्रॉय होतोय तो तुमची डार्क फ्रिंजेस असेल. आणि जे सोर्सपासून तुमची जे काय व्हर्च्युअल इमेज मिळतीये, म्हणजे इमेजनरी इमेज जी मिळतीये तर त्यालाच आपण काय म्हणतोय, फ्रेस्नल बायप्रिझम. यालाच आपण काय म्हणणार, फ्रेस्नल बायप्रिझम. The two halves of the biprism from virtual images S1 and S2 these are coherent sources. ओके, आपण काय म्हणतोय की जे तुम्हाला व्हर्च्युअल इमेजेस मिळतोय S1 आणि S2 याला आपण काय कोणता सोर्स म्हणतोय, कोहरंट सोर्स आहे का,
कारण की कोहेरंट सोर्सेस आपण का म्हणतोय, कारण की यांच्यापासून जे तुमची इमेजेस मिळते, म्हणजे जी तुम्हाला व्हर्च्युअल इमेजेस मिळते, तर ती जे सोर्स आहे त्याच्यापासूनचे जे तुमचे वेव्स जे इमिटिंग होती स्क्रीनवरती, ती काय होती आहे ॲट अ टाईम, दोन्ही सोर्सचे ॲट अ टाईम वेव्स काय होते त्या स्क्रीनवरती इन्सिडंट होती आहे व्हर्च्युअल इमेजेसमध्ये. त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय की बाय प्रिझमपासूनचे दोन जे व्हर्च्युअल इमेजेस मिळतोय S1 आणि S2, दीज आर दी कोहेरंट सोर्सेस हॅव्हिंग ऑब्टेन्ड फ्रॉम अ सिंगल सेकंडरी सोर्स S. ओके, आपले जे S1 आणि S2 हे जे सोर्स मिळतोय, तर हे कसे सिंगल सोर्सपासून मिळतोय. द टू वेव्स कमिंग फ्रॉम S1 अँड S2 इंटरफेअर अँड फ्रॉम इंटरफरन्स फ्रिंजेस लाईक दॅट इन यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट इन द शेडेड रिजन शोन इन द फिगर. है ना, आपण जे आता फ्रेस्नल बायप्रिझमची जी डायग्राम बघितली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो ना, जे S1 आणि S2 पासूनचे जे तुम्हाला जे वेव्स इमिटिंग होत होते आणि ते वेव्स फॉल ऑन दी स्क्रीन, है ना, म्हणजे जे सोर्सेसपासून तुमचे जे वेव्स प्रोड्यूस होत होते, ते वेव्स तुमचे डायरेक्टली स्क्रीनवरती इन्सिडंट होत होते. म्हणजे ही जे तुम्हाला इंटरफरन्स, म्हणजे हा कोणता पॅटर्न मिळतो तुम्हाला याच्यामध्ये पण, फ्रेस्नल बायप्रिझममध्ये पण कोणता पॅटर्न मिळत होता, इंटरफरन्स पॅटर्न, है ना. तर आपण काय म्हणू शकतो की हे लाईक दॅट इंटरफरन्स फ्रिंजेस मिळतोय, लाईक दॅट यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट. हे आपण कशावरून म्हणतोय, फ्रेस्नल बायप्रिझमच्या फिगरवरून. ऑप्टिकल पाथ, आपण नेक्स्ट काय डिस्कस करणार आहोत, ऑप्टिकल पाथ डिस्कस करणार आहोत. ऑप्टिकल पाथ काय आहे, तर बघा आपण ऑप्टिकल पाथ, सपोज कन्सिडर करा की दोन बॉईज काय करताय, त्यांच्या दोघांमध्ये काय झालं आहे, कॉम्पिटिशन लागली. कशाची कॉम्पिटिशन, रनिंग कॉम्पिटिशन. ठीक आहे, तर बघा ते काय होत आहे, दोघं काय होत आहे सोबत स्टार्ट होत आहे रनिंगसाठी. काय झाले, दोघं सोबत पळायला लागलेत. ओके, रनिंग करायला लागलेत. तर रनिंग करता बघा, म्हणजे जे फर्स्ट बॉईज होता त्याचा जे रस्ता होता, तो रस्ता काय होता, एकदम क्लिअरली होता. ठीक आहे, आणि सेकंड बॉईज होता त्याच्यासोबत तो ज्या ट्रॅकवरती रनिंग करत होता, तर त्या रोडवरती काय होता, डॅमेजिंग पार्ट होता. म्हणजे थोडेसे काय ते रोडला काहीतरी खड्डे वगैरे असेल, हे कन्सिडर करू शकतो आपण. ओके, तर बघा ज्यावेळेस दोघं सोबत एका हाफ रोड, म्हणजे हाफ रनिंग ते काय करताय, त्यांनी कंप्लीट केली. तर काय झाला, सेकंड बॉईज जे होता, तर सेकंड बॉईजच्या काय झाला, रोडवरती डॅमेजिंग पार्ट मिळाला. म्हणजे काही डिस्टन्सपर्यंत त्याचा रस्ता जे होता तो काय होता, खड्डे खुड्डीने होता. आपण असं कन्सिडर केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर बघा म्हणजे मग काय होईल, तो खड्ड्याच्या याच्यामध्ये ज्यावेळेस तो रनिंग करेल, तर काय होईल, त्याची जी स्पीड आहे ती स्पीड काय होऊन जाईल, रिड्यूस होईल. जेव्हापर्यंत तो तेवढा खड्ड्याचा रस्ता कंप्लीट करेल, त्याच्यापेक्षा डबल रस्ता कोण कंप्लीट करणार, फर्स्ट बॉईज. कारण की त्याची जी स्पीड होती, तर काय होतं बघा, ऑप्टिकल पाथमध्ये आपण काय म्हणतो की जिथे काय होते, पर्टिक्युलर एका मीडियममध्ये जे डॅमेजिंग पार्ट होतं त्याचा, तेवढा डॅमेजिंग पार्टमध्ये त्याची जी व्हॅलोसिटी होती ती काय झाली, कमी झाली. आणि ज्या मुलाचा काय होता, रोडवरती ज्या ट्रॅकिंगवरती रस्ता क्लिअर होता, तो इझिली त्याच्यापेक्षा तो डबल स्पीडनी काय झाला, तो ट्रॅव्हल करू शकला. म्हणजे त्यांनी रन करू शकला, है ना. तर यालाच आपण काय म्हणतो, ऑप्टिकल पाथ म्हणतोय. ठीक आहे, तर आपण काय म्हणतोय की इफ द लाईट वेव्ह ट्रॅव्हल अ डिस्टन्स डेल्टा एक्स. ठीक आहे, आपण इथे आता काय कन्सिडर करतोय, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितला. आता तसेच आपण इथे काय म्हणतोय की इथे लाईटचा आपण डिस्कस करतोय. जर सपोज आपण दोन लाईट घेतले, ओके, तर दोन लाईट आपण काय म्हणतोय की दोन लाईट आहेत आणि ते काय होते, सोबत इमिटिंग होत आहे. ओके, पण मग ज्यावेळेस ते इमिटिंग होतोय, तर सेकंड रेड आणि येल्लो लाईट आपण कन्सिडर करतोय. रेड आणि लाईट सोबत स्टार्ट होत आहे आणि सोबत काय होते, ते ट्रॅव्हल करते. आणि ज्यावेळेस ती येल्लो आणि रेड सोबत आलेत, पण काय झालं, हाफ ट्रॅव्हलिंग ज्यावेळेस ते हाफ ट्रॅव्हल त्यांनी कंप्लीट केला, दोघांनी पण, रेड आणि येल्लोनी, तर मध्येच पर्टिक्युलर एक मीडियममध्ये, म्हणजे त्याला एक मीडियम आली. म्हणजे आपण तो मीडियम आपण ग्लास प्लेट कन्सिडर करू. म्हणजे त्या ट्रॅकमध्ये त्याच्या काय येल्लोच्या ट्रॅकमध्ये काय आलं, एक ग्लास प्लेट. तर म्हणजे
तर तो ज्यावेळेस तो ग्लास प्लेटपासून तो काय होतोय कंप्लीट तो ट्रॅव्हलिंग करतोय, ग्लास प्लेटपासून तो ट्रॅव्हलिंग करतोय, त्याच्यापेक्षा जी रेड आहे बघा तेवढी एक मीडियम म्हणजे हाफ पोर्शनपर्यंत एक ग्लास प्लेट आला, तर तेवढा पोर्शन ज्यावेळेस तो येल्लो लाईट ट्रॅव्हल करेल म्हणजे तेवढा तो क्रॉस होईपर्यंत रेड काय होईल त्याच्यापेक्षा डबल काय होईल तो रस्ता तो काय करेल ट्रॅव्हलिंग करू शकेल. म्हणजे पर्टिक्युलर त्या मीडियमपर्यंत येल्लो लाईटची काय झाली व्हॅलोसिटी रिड्यूस झाली है ना. तर आपण काय म्हणतोय की इफ द लाईट वेव्ह ट्रॅव्हल अ डिस्टन्स डेल्टा एक्स, आपण काय करतोय कन्सिडर लाईट वेव्हची जी ट्रॅव्हल जी डिस्टन्स आहे त्याला आपण डेल्टा एक्स म्हणतोय. इट्स फेस चेंजेस बाय, म्हणजे ज्यावेळेस ते ट्रॅव्हलिंग करताय तर म्हणजे त्यांचे फेसेस चेंज होत आहेत ना, आपण काय म्हणणार डेल्टा फाय इज इक्वल्स टू डेल्टा के डेल्टा एक्स is equals to omega delta x upon v. If the wave is traveling in vacuum, k is equals to omega upon c. ओके, जी वेव तुमची ट्रॅव्हलिंग करतीये इन व्हॅक्यूममध्ये तर आपण कशा डिनोट करणार k इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन c, म्हणजे त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि स्पीड ऑफ लाईट. And delta phi is equals to omega delta x upon c. In case the wave is traveling in a medium having a refractive index n, है ना. आपण म्हणतोय ना की जी वेव काय होती आहे तुमची ट्रॅव्हलिंग करते एका पर्टिक्युलर मीडियमवरून, है ना. मीडियम म्हणजेच काय की आपण काय म्हणतोय मी म्हटलं होतं ना येल्लो लाईटमध्ये एक डॅमेजिंग पार्ट म्हणजे एक अडथळा क्रिएट होतोय, म्हणजे एक पर्टिक्युलर ग्लास प्लेट येऊन गेलं, त्याची जी स्पीड होती ती तिथे रिड्यूस झाली है ना. म्हणजे एक पर्टिक्युलर मीडियममध्ये ती मीडियममधून ती येल्लो लाईट काय होत होती ट्रॅव्हल होत होती है ना. म्हणजे एक पर्टिक्युलर मीडियम, तर मीडियमला आपण कशा डिनोट करतो यांनी, म्हणजे याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला आपण कशाने डिनोट करतो यांनी. देन इट्स वेव वेक्टर के डॅश, मग त्याचा वेव वेक्टर काय असेल के डॅश है ना, कारण की त्याची तिथं काय होतोय म्हणजे पर्टिक्युलर एका मीडियमवरून चालली आहे ना, त्याच्यामुळे आपण जे बघा जी ट्रॅक होती त्याला आपण केने डिनोट करत होतो आणि पर्टिक्युलर त्या पाथ डिफरन्सला आपण कशाने म्हणत होतो डेल्टा एक्सनी. आता इथे काय होईल चेंज होणार ना, म्हणजे तुमची काय होईल वेव वेक्टर के डॅश आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी के डॅश इज इक्वल्स टू ओमेगा एन इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन सी अपॉन एन, v being the speed of the wave in this medium. जी स्पीड आहे ती काय होती त्या पर्टिक्युलर मीडियममधून काय होतीये ट्रॅव्हलिंग होतीये. Thus if the wave travels a distance delta x in this medium, the phase difference generated will be delta phi dash is equals to k dash delta x is equals to omega n delta x upon c is equals to omega delta x upon c. याला म्हणा इक्वेशन 1, where delta x dash is equals to n delta x dash. याला म्हणा इक्वेशन 2. Thus, when a wave travels a distance delta x through a medium having refractive index n, its phase changes by the same amount as if the wave had traveled a distance n delta x in vacuum, है ना. आपण काय म्हणतोय की जी वेव तुमची ट्रॅव्हल होत होती त्याचा डिस्टन्स आपण काय म्हटलं होतं डेल्टा एक्स, आणि पर्टिक्युलर त्या एका मीडियमवरून जर ट्रॅव्हल होत असेल तर आपण त्याला कशा डिनोट करतो एननी. म्हणजे बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण म्यूने डिनोट करत होतो, तर म्यूने पण आपण करू शकतो. ओके, तर इथे यण म्हणतोय, तर जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही म्यूसुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. आणि जे त्याचा फेज चेंज होत होता है ना, तर काय होते त्या काय म्हणतो आपण ट्रॅव्हल अ डिस्टन्समध्ये है ना, म्हणजे तो जे त्याचा ज्यावेळेस काय होतोय त्याचा फेज चेंज झाला ना, म्हणजे ज्यावेळेस ते सोबत काय होत होते ट्रॅव्हल करत होते पर्टिक्युलर जे येल्लो लाईट होती ते एका पर्टिक्युलर मीडियमवरून ट्रॅव्हल करायला लागली, तर आपण त्याचा जे फेज जे होतं ती ट्रॅव्हल अ डिस्टन्स मग आपण काय म्हणू शकतो एन डेल्टा एक्स है ना. एन डेल्टा एक्स का, कारण की पर्टिक्युलर ती एका मीडियमवरून ट्रॅव्हल करते इन व्हॅक्यूममध्ये. सपोज we can say that a path length of
delta x in a medium of refractive index n is equivalent to a path length of n delta x in vacuum. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याची पाथ लेंथ काय असेल n डेल्टा x in vacuum. n delta x is called the optical path travel by a wave. ओके, म्हणजे ज्या पर्टिक्युलर काय म्हणतोय ऑप्टिकल पाथ आपण कशाला म्हणतोय की ज्या पर्टिक्युलर त्या मीडियममधून ज्यावेळेस ती लाईट ट्रॅव्हल करते है ना, तर त्यालाच आपण काय म्हणतोय ऑप्टिकल पाथ म्हणतोय. ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल बाय दी वेव. Thus, optical path through a medium is the effective path traveled by light in vacuum to generate the same phase difference. In vacuum, the optical path is equal to the actual path travel as n is equals to 1. जे तुमची ऑप्टिकल पाथ आहे तर ती ऑप्टिकल पाथ कशाचे इक्वल आहे ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हलच्या. तर आपण काय म्हणतोय n इज इक्वल्स टू 1. ओके, आता आपण काय म्हणतोय की ऑप्टिकल पाथ जी आपण काय करतोय जी लाईट जी ट्रॅव्हल होती तुमची एका पर्टिक्युलर सेम म्हणजे दोन लाईट आपण कन्सिडर करतोय ना, रेड आणि येलो, तर त्या दोघांमध्ये बघा टाइम इज इक्वल्स टू आपण काय म्हणतोय डिस्टन्स अपॉन स्पीड. जे देअरफॉर टी इज इक्वल्स टू डी मीडियम अपॉन व्ही मीडियम. डी काय आहे डिस्टन्स ऑफ पर्टिक्युलर मीडियम, म्हणजे ज्या मीडियममधून ती लाईट येल्लो लाईट काय होती तुमची ट्रॅव्हल होती है ना. ऑप्टिकल पाथ सॉरी आपण रेड आणि येल्लोचं जे कन्सिडर केला होता, तर बघा येल्लो लाईट जी होती ती पर्टिक्युलर एका मीडियममधून ती काय होत होती ट्रॅव्हल करत होती. तर म्हणजे इथे काय म्हणतोय पर्टिक्युलर जी टाईम होती जे त्याचा डिस्टन्स होता, तर त्याची जी काय म्हणतोय आपण जे टाईम त्याला पर्टिक्युलर लागत होता, तर आपण काय म्हणतोय की जी लाईटची जी टाईम होतं तर आपण काय म्हणतोय टाईम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड है ना. त्याच्या डिस्टन्स अपॉन स्पीडवर डिपेंड होतो ना त्याचा टाईम. तर आपण काय म्हणतोय की देअरफॉर टी इज इक्वल्स टू डिस्टन्स मीडियम अपॉन वेलोसिटी अपॉन मीडियम. वेलोसिटी मीडियम म्हणजे स्पीड मीडियम इज इक्वल्स टू डिस्टन्स वॅक्यूम अपॉन व्ही वॅक्यूम. म्हणजे तो डिस्टन्स काय होता जे मीडियम आपण आता कन्सिडर का मीडियम जी आहे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं ग्लास प्लेट है ना, म्हणजे तो पर्टिक्युलर एक मीडियम होता तिथं त्याने एक्झाम्पल वॅक्यूमचा म्हटलं आहे. म्हणजे ते वॅक्यूममध्ये लाईट तुमची काय होत होती ट्रॅव्हल होत होती. आपण काय म्हणतोय की डिस्टन्स वॅक्यूम अपॉन वेलोसिटी वॅक्यूम. देअरफॉर ऑप्टिकल पाथ इज इक्वल्स टू डिस्टन्स वॅक्यूम इज इक्वल्स टू व्ही वॅक्यूम अपॉन व्ही वॅक्यूम इनटू डी वॅक्यूम है ना. म्हणजेच आपण काय म्हणतोय की जी व्हॅलोसिटी आणि व्हॅलोसिटी ह्या व्हॅलोसिटीला आपण इकडे आणला है ना, म्हणजे व्ही वॅक्यूमला इथे आणतोय. आपण काय म्हणतोय की डी वॅक्यूमला इकडे आणलं इज इक्वल्स टू व्ही वॅक्यूम आपण व्ही वॅक्यूम अपॉन व्ही मीडियम इनटू डी मीडियम. म्हणजे मग काय मिळालं तुम्हाला इज इक्वल्स टू n इंटू डी मीडियम. Thus, a distance d travel in a medium of refractive index n introduce a path difference is equals to nd minus d is equal to d n minus 1. ओके, आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला n ने इंट्रोड्यूस करतोय आणि त्याचा पाथ डिफरन्स काय म्हणतोय nd म्हणतोय मायनस d. का कारण की तिथे तुमची काय होतीये जी स्पीड आहे ते काय होत आहे तुमची रिड्यूस्ड होत आहे. त्या पर्टिक्युलर त्या डिस्टन्स रिड्यूस होतोय ना, म्हणजे आपण म्हणू शकतो d n minus 1 over a ray traveling equal distance through vacuum. Two waves interfere constructively when their optical path length are equal or differ by integral multiple of the wavelength.
if we introduce a transparent plate of thickness T and refractive index n in front of slit S1. ओके, आपण जे ट्रान्सपरंट प्लेट आहे त्याची जे थिकनेस आहे ते आपण कशा यूज करतोय टीनी, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एननी म्यूनी पण करू शकतो, आणि त्याचा जे फ्रंट ऑफ स्लिट आहे ती काय आहे S1. देन दी ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल बाय दी वेव्ह अलॉंग S1P. ओके, म्हणजे आपण काय म्हणतोय की जी ऑप्टिकल पाथ आहे, ओके, तर त्याला आपण काय म्हणतोय की जे ट्रॅव्हल होतोय S1 पासून, तर S1 इंटू P इज हायर दॅन दॅट ट्रॅव्हल बाय अलॉंग S1P P इन ॲब्सेन्स ऑफ दी प्लेट बाय n-1 इंटू T है ना. म्हणजे जी S1P जी आहे तर ती S1P काय आहे, हायर आहे, म्हणजे जी फर्स्ट लाईट आपण कन्सिडर केलेली होती है ना, तर ती बघा ॲब्सेन्स कशाची आहे n-1 इंटू T. त्या पर्टिक्युलर ती व्हॅक्यूममधून ती तुमची ट्रॅव्हल करत होती का, नाही. Thus the optical path length and therefore the phase of the rays reaching the midpoint O dash from S1 and S2 will not be equal. बरोबर आहे ना. म्हणजे S1 आणि S2 हे एकमेकांना इक्वल होते का, नाही, कारण की जे दोन सोर्स होते तर सोर्स 2 पेक्षा सोर्स 1 ही काय होती, हायर होती, कारण की पर्टिक्युलर ज्यावेळेस ती जी सोर्स 2 ते मीडियम जी व्हॅक्यूममधून ज्यावेळेस ती ट्रॅव्हल करेल त्याच्यात डबल ती काय होईल, S1 काय करेल त्याच्यापेक्षा डबल काय करेल, तो रस्ता ट्रॅव्हल कम्प्लीट करेल है ना. तर S1 आणि S2 हे विल बी नॉट इक्वल. द पाथ लेंथ विल बी इक्वल, पण त्यांचा पाथ लेंथ कसा होता, इक्वल होता, पण मध्ये जे S2च्या जे सोर्स 2च्या मिडलमध्येच काय झालं बघा, त्यांचा पाथ इक्वल होता, पण मध्यभागी आपण म्हणतो ना की हे दोन रोड आहे, हे दोन्ही रोड कसे आहेत, सारखे असतात. जसे आपण बघतो की रोडमध्ये बघा दोन्ही रोड कसे असतात, सेम असतात, म्हणजे दोघांची लेंथ पाथ लेंथ तर काय असेल, सेम असेल, पण पहिला रस्ता एकदम क्लिअर असेल, पण सेकंड रस्त्यामध्ये काही खड्डे वगैरे असतील तर पण त्यांची जी लेंथ असते ती सेम असेल. पण ज्यावेळेस आपण त्या दोन्ही याच्यामधून ज्यावेळेस ट्रॅव्हल करणार, पर्टिक्युलर आपण म्हणतोय की 2 बॉईज आहे, तो या रोडवरून तो चालतोय आणि दुसरा बॉईज त्या एका रोडवरून चालतोय, पण पर्टिक्युलर त्याला मध्ये जर खड्डा आला तर पहिला व्यक्ती जो त्याच्या पुढे निघून जाईल, दुसरा व्यक्ती मागेच राहून जाईल ना, त्याची जी स्पीड आहे तिथेच काय होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल का, कारण की मध्येच काय झालं आहे, त्याला रोड जे होता तो काय मिळाला, त्याला डॅमेजिंग मिळाला है ना. त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय की S1 आणि S2 हे विल बी नॉट इक्वल बट पाथ लेंथ विल बी इक्वल. At a point different than O dash, and so the bright fringes will not occur at 0 dash है ना. बघा आपण काय म्हणतोय की जे पॉईंट डिफरंट आहे ते आपण कशा डिनोट करतोय, O डॅशनी, म्हणजे जिथे तुमचा ते पर्टिक्युलर जी मीडियम होती तर त्याला आपण कशा डिनोट करतोय, O डॅश, आणि सो दी ब्राईट फ्रिंजेस विल नॉट ओकर ॲट O डॅश, म्हणजे ब्राईट फ्रिंजेस आहे, मग ब्राईट फ्रिंजेसला आपण O डॅशने डिनोट करणार आहोत का, नाही. बट अ डिफरंट पॉईंट वेअर 2 ऑप्टिकल पाथ लेंथ आर इक्वल, पण आपण काय म्हणू शकतो की जे डिफरंट पॉईंटचे 2 ऑप्टिकल पाथ लेंथ आहे हे कसे आहेत, इक्वल आहे. द डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस विल बी सिच्युएटेड सिमेट्रिकली ऑन बोथ साइड ऑफ दिस सेंट्रल फ्रिंजेस है ना. पण डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस चे काय म्हणतोय की जे दोन्ही बोथ साइड आहे ती काय आहे, कशावरती बघा, कुठे आहे, सेंट्रल फ्रिंजेसवरती है ना. म्हणजेच आपण जे तुमचे जे फ्रिंजेस मिळत होते ते एका सेंट्रल पॉईंटपासून तुम्हाला मिळत होते ना, आपण म्हणतोय ना तर सेंट्रल पॉईंट आपण इंटरफरन्स पॅटर्नमध्ये आपण बघा O डॅश डिस्कस केला होता है ना. तर म्हणजे तो त्याचा सेंट्रल पॉईंट आपण काय केला होता, कन्सिडर केलेला होता. म्हणजे डार्क अँड ब्राईट फ्रिंजेसचे आपण जे म्हणतोय त्याचा जे सिमेट्रिकली ऑन बोथ साइड सेंट्रल फ्रिंजेस है ना. दस द होल इंटरफरन्स पॅटर्न विल शिफ्ट इन 1 डायरेक्शन, पण जे इंटरफरन्स जे होते, होल इंटरफरन्स है ना, म्हणजे जे खूप म्हणजे बरेचसे जे तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न होता तर ती पर्टिक्युलर एका डायरेक्शनवरती मिळत होती ना तुम्हाला. म्हणजे जे ब्राईट फ्रिंजेस असं होता का पर्टिक्युलर, नाही, मी या एका डायरेक्शनला चालली, बाकीचे दुसऱ्या डायरेक्शनला जाणार आहे, असं होतं का काही, नाही. म्हणजे जे तुम्हाला होल इंटरफरन्स मिळत होते,
होल जे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न जी मिळत होते तर ती कशी होती तुम्हाला वन डायरेक्शन पॅटर्नमध्ये मिळत होती.